नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTET परीक्षेचा जो काही मराठी भाषा आहे तर 2014 साली झालेल्या जो काही CTETचा पेपर आहे तर त्यामध्ये भाषा एक मराठी या विषयाचे आपण 15 प्रश्न बघणार आहोत, जे काही अध्यापनशास्त्रावर अवलंबून आहे। आता गद्यांश आणि ज्या काही कविताच्या आधारे किंवा त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात तर त्याचा आपण वेगळे व्हिडिओ नंतर बनवणार आहोत। तर सध्या फक्त अध्यापनशास्त्राच्या रिलेटेड म्हणजेच गद्य उतारा असेल किंवा कविता असेल तर यावर थोडंसं सोपा पद्धतीने त्या ठिकाणी आपण शोधू शकतो, परंतु अध्यापनशास्त्राशी संबंधित जे काही प्रश्न आहे त्यात थोडीशी डिफिकल्टी असते, म्हणून सध्या तरी आपण अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न घेऊ। त्यानंतर गद्य उतारा असेल किंवा कविता असेल त्याचा देखील आपण सराव करून घेणार आहोत जेव्हा पेपर जवळ आलेले असतील तेव्हा। तर सध्या अध्यापनशास्त्रावर आधारित 15 प्रश्नांना आपण सुरुवात करत आहोत। चला तर आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, आपल्याला एखादा संदर्भ परिचित किंवा अपरिचित असला तरी वर्गीकृत संदर्भ चर्चेत भाग घेणे व त्याचे प्रभावशाली सादरीकरण करणे हे कशाशी संबंधित आहे। पुन्हा एक वेळ या ठिकाणी सांगू इच्छितो की 2014 साली झालेला हा पेपर आहे, त्यामुळे काही बदल या ठिकाणी आवश्यक आहे। अध्यापनशास्त्रावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आता थोडेफार बदल आहे, परंतु हे प्रश्न देखील तितकेच गरजेचे आहे, त्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता। तर कशाशी संबंधित आहे तर वाचन, इंटरनेट सर्फ करणे म्हणजेच इंटरनेटचा सतत वापर करणे, वेगळ्या दृष्टिकोनातून परत लिखाण करणे की मौखिक संभाषण। आपल्याला प्रश्न आहे की एखादा संदर्भ परिचित किंवा अपरिचित असला तरी वर्गीकृत संदर्भ चर्चेत भाग घेणे याला प्रभावशाली सादरीकरण करणे हे कशाशी संबंधित आहे, तर याचं योग्य उत्तर आहे मौखिक संभाषण। तर मौखिक संभाषण हे उत्तर कसं तर सादरीकरण करायचं आहे आपल्याला आणि ते वर्गीकृत म्हणजे त्याला पूर्णपणे जे काही आहे तर ते डिवाइड करून किंवा योग्य पद्धतीने ते चर्चेमध्ये समावेश करून, म्हणून याला म्हटले जाणार आहे की मौखिक संभाषण। पुढचा पर्याय आहे, पुढचा प्रश्न आहे, एखादी विद्यार्थिनी बारकाईने वाचते म्हणजे ती काय करते, तर विद्यार्थ्यातील पुस्तकातील सर्वसाधारण माहिती, संकल्पना किंवा सारांश मुद्दे यावर नजर टाकते, विशिष्ट मुद्दा किंवा विशिष्ट माहिती घेते, नको असलेली माहिती वगळते, संबंधित माहिती वाचून तिची लेखी स्वरूपात नोंद करते आणि वाचताना माहिती समजावून घेते, सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते। तर 107 क्रमांकाचा हा प्रश्न आहे। मग या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की ज्या प्रकारे जलद वाचन आपण प्रक्रिया बघितलेली आहे, मागच्या व्हिडिओमध्ये जलद वाचन यावर आधारित 2 प्रश्न होते ते आपण बघितले। मग जलद वाचन कशाशी संबंधित असतात तर विशिष्ट मुद्दा किंवा विशिष्ट माहिती जेव्हा आपण कलेक्ट करतो किंवा घेतो किंवा बघायची असते त्यावेळेस आपण जलद वाचन ही प्रक्रिया निवडतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा चूक असणार आहे। यावरून आपल्या लक्षात येतं, कारण या ठिकाणी बारकाईने वाचते असं दिलेलं आहे। पुस्तकातील सर्वसाधारण माहिती, संकल्पना किंवा सारांश मुद्दे यावर नजर टाकते। आता सर्वसाधारण माहितीचा शब्द वापरलेला आहे, विशेष माहिती नाही। त्याचप्रकारे संकल्पना जे काही कन्सेप्ट असेल याच्या फक्त सारांश मुद्दे यावर नजर टाकते, तर हा पर्याय देखील येणार नाही, कारण बारकाईने वाचलेला आहे हे आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे। पुढचा ऑप्शन आहे, संबंधित माहिती वाचून तिची लेखी स्वरूपात नोंद करते आणि वाचताना माहिती समजावून घेते आणि सूचित अर्थ समजावून घेते, तसेच माहितीचे संयोजन करते। आता लेखी स्वरूपात नोंद करते म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे तर संयोजन करते येणार आहे। दोन्ही पर्यायामध्ये जर आपण तुलना केली तर संबंधित माहिती वाचून तिची लेखी स्वरूपात नोंद करते आणि चौथा पर्याय आहे, वाचताना माहिती समजावून घेते आणि सूचित अर्थ समजावून घेते आणि माहितीचे संयोजन करते। या ठिकाणी 3 क्रिया या ठिकाणी केलेल्या आहे, माहिती समजावून पण घेतली, सूचित अर्थ पण समजावला आणि माहितीचे संयोजन देखील केलेले आहे। तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य असणार आहे। पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याची अभिवृत्ती आणि मूल्य यांचे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी साधन कोणते आहे। सारांश चाचणी, प्रासंगिक नोंदी, संचयिका आणि घटक चाचणी। विद्यार्थ्यांची अभिवृत्ती म्हणजेच काय तर त्यांची आवड, त्याप्रमाणे आणि त्यांचे मूल्य यांचे मूल्यमापन करण्याचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे योग्य साधन कोणते आहे, तर अभिवृत्ती जी असते तर त्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता देखील असते, काळानुसार त्यामध्ये बदल होते। तर मग याचं जे काही आहे ते फक्त सारांश एक चाचणी घेऊन ते होणार नाही, प्रासंगिक नोंदी ठेवून देखील होणार नाही, कारण ते वेगवेगळ्या फक्त मर्यादा या ठिकाणी निर्माण होतात।
आणि घटक चाचणी हे फक्त लेखी स्वरूपात किंवा लेखी प्रश्नांचं जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळते. तो जो पर्याय राहिलेला आहे आपला संचयिका, तर संचयिकेनुसार यामध्ये आपल्याला त्यांचे मूल्यमापन करता येते, त्यांच्या अभिवृत्तीचे आणि मूल्य यांचे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी स्वतंत्रपणे वाचू शकतात का? नाही. हे शिक्षकाला जाणून घ्यावयाचे असल्यास त्यासाठी शिक्षकाने करावयाचे सूचक निरीक्षणे आणि विद्यार्थी कशा प्रकारे त्या ठिकाणी येईल. तर विद्यार्थी विषय परिच्छेद मांडणी क्रमवार सांगतो हे पाहणे, विद्यार्थी परिच्छेदाचा सारांश सांगतो हे पाहणे, विद्यार्थी परिच्छेदाचा सारांश सांगतो हे पाहणे, शब्दावरून क्रमवार नजर फिरवतो आणि कठीण शब्दावर आणि अडचण आले असते ते बोट ठेवतो हे पाहणे, आणि शेवटचा आहे परस्पर संबंध दर्शवण्यासाठी सर्वनाम आणि उभयान्वयी अव्ययाचा वापर करतो हे पाहणे. आता आपल्या नेमकं उद्देश काय आहे हे गरजेचं आहे. तर दुसरीचे विद्यार्थी दिलेले आहे आणि स्वतंत्रपणे वाचू शकतात का? हा CTTचा पहिला पेपर आहे, त्यामुळे 5वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी त्यांच्या विचारक्षमतेवर आधारित प्रश्न आपल्याला येणार आहे. स्वतंत्रपणे वाचू शकतात का? नाही. वाचू शकतात का नाही हे शिक्षकाला जाणून घ्यावयाचे आहे. मग सूचक निरीक्षणे कोणते असणार आहे? तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. कारण शब्दावरून क्रमवार नजर फिरवतो आणि कठीण शब्दावर आणि अडचण आल्यास ते बोट ठेवतो हे आपल्याला पाहणे गरजेचं आहे, कारण विद्यार्थी हा दुसरीचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची क्षमता बघून आपल्याला त्यावरनुसार पर्याय निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, बोलणे हे बऱ्याच वेळा गृहीत कौशल्य मानले जाते, कारण सर्वसाधारण निकोप प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये ते नैसर्गिकरित्याच विकसित होते. शिक्षक सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याची जबाबदारी आहे असे मानतात. शैक्षणिक साहित्याचा वापर केल्याशिवाय वर्गात भाषा शिकवता येतच नाही आणि फक्त मातृभाषाच उत्तम प्रकारे शिकता येते. आता बोलणे हे बऱ्याच वेळा गृहीत कौशल्य मानले जाते, याचं कारण काय आहे किंवा जी काही आपली भाषा आहे त्यावर ते अवलंबून आहे. तर सर्वसाधारण निकोप प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये ते नैसर्गिकरित्याच विकसित होत असते. म्हणून त्या ठिकाणी पहिला पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, 5 वेगवेगळ्या लोकांनी शाळेविषयी केलेले ध्वनिमुद्रित विधाने ऐका. ध्वनिमुद्रित म्हणजेच रेकॉर्डिंग केलेले. नंतर तीच विधाने वाचा. अ, ब, क, ड आणि ईचे वक्ते आणि 1, 2, 3, 4 आणि 5 ही त्यांची विधाने यांची एकास एक संगती लावा. आता हीच विधाने दुसऱ्यांदा ऐका. ही कृती लक्ष भाषेतील डॅश याच्याशी संबंधित आहे. वरील जी काही कृती आहे, वरील जे काही कार्य आहे, तर ते कशाच्या संबंधित आहे ते आपल्याला बघायचं आहे. वाचनाची दूरगामी प्रक्रिया, विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता, परत ऐकण्या अगोदर वाचन प्रक्रिया आणि श्रवण क्षमता चाचणी. आता पुन्हा तेच विधान वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी लावलेलं आहे. यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्याला 2 वेळेस ऐकवता का आहेत, तर त्यासाठी आपली श्रवण क्षमता जी आहे ती चाचणी होत आहे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. अतिशय सोपा प्रश्न. पुढचा आहे, भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे काय? व्याकरण विकासाची पायरी होय, वाक्यरचना संपादनूक होय, सामाजिक व इतर शब्दांची संपादनूक होय आणि भाषा संपादनुकीसाठी प्रेरणा होय. भाषा संपादनूक म्हणजे काय? तर भाषा संपादन करणे किंवा शब्द संपादन करणे. तर भाषा संपादनाच्या दृष्टीने शब्दसंग्रहात वाढ म्हणजे नेमकं कोणतं आहे? तर हा पर्याय आपल्याला ठिकाणी शोधायचा आहे. तर फक्त भाषा व्याकरण आणि विकासाची पायरी, व्याकरण येणे म्हणजेच भाषा शिकणे अशा प्रकारे होणार नाही. त्यानंतर वाक्यरचना जमते म्हणून भाषेचे संपादनूक झाले असे आपण म्हणू शकू का? तर नाही. सामाजिक व इतर शब्दांचे संपादनूक होय आणि समाजामध्ये वावरताना त्या वेगवेगळ्या शब्दांची रचना त्याला येते, वेगवेगळ्या वाक्यांची रचना त्याला येते. तर हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, वर्गात पाठ्यपुस्तक, चित्र, ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकवण्याच्या पद्धतीस कोणती पद्धत म्हणतात? उद्देशपर स्पष्टीकरण, स्वयंशोध, पाठ्यपुस्तकामधील चित्रमय स्पष्टीकरण आणि मल्टीमीडिया. आता वर्गामध्ये काय, तर पाठ्यपुस्तके, चित्रे, ॲनिमेशन आणि ध्वनी यांच्या सहाय्याने शिकवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? मग हे वेगवेगळे या ठिकाणी ऑप्शन पर्याय आपल्याजवळ आहे. तर यामध्ये उपदेशपर स्पष्टीकरण, स्वयंशोध, पुस्तकामधील चित्रमय स्पष्टीकरण
आणि मल्टीमीडिया. आता या ठिकाणी ध्वनी म्हटल्यानंतर रेकॉर्डिंग किंवा आवाजाचा त्या ठिकाणी उपयोग केला आहे. ॲनिमेशन म्हणजे त्या ठिकाणी संगणकाचा उपयोग केलेला आहे. तसेच चित्र असतील, पाठ्यपुस्तक असेल, तर हे 4 घटक ज्यावेळेस एकत्र येतील तर त्याला आपण मल्टीमीडिया असे म्हणू. त्याला बहुमाध्यम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी माध्यम वापरलेलं आहे, त्याला मल्टीमीडिया आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक अध्यापन पद्धतीत व्याकरण शिकवताना कशावर भर दिला जातो? आधुनिक अध्यापन पद्धतीत सांगितलेले आधुनिक अध्यापन पद्धतीमध्ये व्याकरण शिकवताना कशावर भर दिला जातो? तर व्याकरण विषयक नियमांचा सराव, वर्गीकृत संदर्भात वाक्यांचा आकृतिबंध किंवा काळरचना, द्वितीय भाषा शिकण्यास सुरुवात केल्याच व्याकरण शिकवणे आणि काळजीपूर्वक व्याकरण शिकवणे. तर यामधून कुठला पर्याय योग्य आहे? तर पर्याय क्रमांक 2, वर्गीकृत संदर्भात वाक्याचा आकृतिबंध किंवा काळरचना यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, व्याकरण शिकविण्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते? भाषा विषय आहे त्यामुळे व्याकरण खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची धारण क्षमता वाढवणे, विद्यार्थ्यांचे आकलन कौशल्य वाढवणे, शब्द उच्चार सुधारणे आणि त्यामध्ये अचूकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढवणे. या प्रकारचे 4 पर्याय आपल्यासमोर आहे. तर व्याकरण शिकवण्याचे जास्तीत जास्त किंवा मुख्य उद्दिष्ट म्हणजे काय आहे? तर विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढवणे. भाषा बोलताना त्याला वेगवेगळे कौशल्य त्या ठिकाणी आत्मसात होणे गरजेचे आहे, म्हणून व्याकरण शिकवले जाते, म्हणजे त्यावर त्याच्या चुका होत नाही. पर्याय क्रमांक 4. 116 नंबरचा प्रश्न आहे, इयत्ता 4थीला दुसरी भाषा शिकवताना त्या भाषेमधील कोणता मजकूर इयत्ता 4थीला दुसरी भाषा शिकवताना त्या भाषेमधील कोणता मजकूर घ्यावा यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरावा? सुसंगतता, डौलदार भाषा, संदिग्ध भाषा की उत्तरासाठी आवश्यक असणारी शब्दसंख्या. अशा प्रकारे 4 ऑप्शन आपल्या पुढे आहे. तर यामध्ये सगळ्यात योग्य उत्तर आहे तर ते आहे सुसंगतता. जोपर्यंत, कारण इयत्ता 4थीचा विषय आहे आणि दुसरी भाषा आपण शिकवतोय, मग दुसरी भाषा शिकवत असताना त्याला ती अडचण येऊ शकते, मग सुसंगतता असणे जास्तीत जास्त गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, नाट्य सादरीकरणाच्या उपक्रमातून विद्यार्थ्याचे भाषिक कौशल्य वाढवण्यासाठी तो उपक्रम तांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने सादर केलेल्या उपक्रमापेक्षा जास्त परिणामकारक असावा, मूल्यमापन आणि संपादन यांच्या संबंधित असावा, पाठ्यपुस्तकाचे कमीत कमी वापर करणारा असावा की जास्त वाचन करण्यासाठी प्रवृत्त करणारा असावा. काय विचारलेलं आहे? पुन्हा लक्षात घ्यायचे की उपक्रमातून विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य कशाने वाढवेल? तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहे. यामध्ये आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, मूल्यमापन आणि संपादन यांच्याशी संबंधित असावा, जेणेकरून त्याचे भाषिक कौशल्य वाढण्यास मदत होईल. पुढचा प्रश्न आहे, भाषाशास्त्रानुसार भाषेचा नियामक हेतू म्हणजे काय? स्थानिक लोकांपर्यंत भाषाचा नियामक हेतू म्हणजेच काय, उद्देश कोणता आहे? नियमानुसार स्थानिक लोकांप्रमाणे उच्चार करणे, भाषा शिकवणे आणि शोध लावणे, भाषेचा वापर करून इतरांचे वर्तन नियंत्रित करणे आणि संपर्कासाठी भाषा वापरणे. तर याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, भाषेचा वापर करून इतरांचे वर्तन नियंत्रित करणे हा मुख्य नियामक म्हणजे नियमानुसार तो हेतू मानला जातो. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन करताना सोप्याकडून अवघडाकडे ही संकल्पना वापरली जाते. काही कारणामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना समजली नाही तर ती संकल्पना कशी समजून सांगावी? सोप्याकडून अवघडाकडे ही संकल्पना या ठिकाणी लक्षात घ्यायचं, यावरून आपल्याला उत्तराकडे जाता येईल आणि सोपं देखील वाटेल. व्याख्यान पद्धती अथवा चित्रदर्शन, खूप प्रभावशाली चित्रदर्शन परंतु व्याख्यान नाही. व्याख्यान आणि अथवा संबंधित वस्तू हाताळणी पद्धती, चित्रदर्शन आणि संबंधित वस्तू हाताळणी पद्धती परंतु व्याख्यान नाही. सोप्याकडून अवघडाकडे विचारलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आहे, कारण चित्रदर्शन आणि संबंधित वस्तू हाताळणी पद्धती परंतु व्याख्यान नाही, त्यानुसार आपण सोप्याकडून अवघडाकडे जाऊ शकतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, वेगवेगळी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये सुसंवादी अध्ययन पर्यावरण निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणती कौशल्य वापरावे लागेल? लक्ष्य भाषेचा पद्धतशीर वापर, अध्ययन प्रक्रिया आणि संभाषण प्रक्रिया वाढवण्यासाठी संरचित आंतरक्रिया, लक्ष्य भाषेत न बोलल्यास विद्यार्थ्यांचे
दिली जाणारी सवलत नाकारणे, मधून मातृभाषेचा वापर करण्यास परवानगी देणे. आता या ठिकाणी लक्ष्य भाषा म्हणजे काय, तर जी भाषा आपल्याला शिकायची आहे ती, आणि मातृभाषा म्हणजे आपण ज्या बोलतो त्या दोनमध्ये फरक किंवा सुसंवादी अध्ययन पर्यावरण निर्माण करण्यासाठी खालीलपैकी कोणते कौशल्य वापरावं लागेल, तर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. अध्ययन प्रक्रिया आणि संभाषण प्रक्रिया वाढवण्यासाठी संरचनित आंतरक्रिया दोन्ही जी काही क्रिया आहे, दोन्ही जी काही प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी किंवा ती सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला आंतरक्रिया, त्यांच्यामधील होणारी जी काही आंतरक्रिया आहे, त्यांच्यामधील जो काही संबंध आहे तर तो गरजेचा आहे. त्यामध्ये आपण ती भाषा किंवा जी लक्ष्य भाषा असेल त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी देखील त्या लक्ष्य भाषा म्हणजे जी नवीन भाषा आपल्याला शिकायची आहे ती भाषा अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी शिकू शकेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जरी त्या ठिकाणी 2014 सालचा असेल तरी देखील त्यामध्ये भाषाविषयी विविध ज्या काही संकल्पना आहेत त्या क्लिअर झालेल्या आहे. तर हे अध्यापन शास्त्रावरील 15 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील 2014च्याच काही दुसरी भाषा निवडलेली असेल तर त्यांचे देखील 15 प्रश्न आपण बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतरांना देखील याची मदत होईल. थँक्यू.